यानंतर गुट्टे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि. ओम इत्येतत्. आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय चैतन्य बुवा, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय श्री विठ्ठल पाटील साहेब, परमस्नेही आणि परमज्ञानी ज्यांचा आमचा खूप जवळचा सहवास लाभला असे बाविस्कर सर, माजी संमेलनाध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सज्जन हो. पाटील साहेब, तुम्ही म्हणालात ते खरं आहे. अनेक लोकांचा संभ्रम होऊ शकतो की साधू परंपरा आणि संत परंपरा, कारण संतांनी त्यांच्या अनेक अभंगातून साधू संत हा एकत्रितरित्या वापरलेला शब्द आहे. त्यामुळे साधू आणि संत यामध्ये भेद आहे का हा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि अनेकदा समानार्थानं पण वापरलेला आहे. प्रत्येक शब्दाला एक धात्वर्थ असतो. धातूपासून जो शब्द निर्माण झालेला असतो त्याचा एक अर्थ असतो, त्याला शब्दार्थ म्हणतात, त्याला वाच्यार्थही म्हणतात आणि त्याचा एक लक्षार्थ एक असतो आणि एक लौकिकार्थ रूढ जो झालेला असतो तोही असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे त्यातून तुम्हाला कळेल की आपल्याकडे संस्कृत भाषा ही सर्व भाषांची म्हणजे ज्या आर्यन लँग्वेज आहेत, आर्यन भाषा आहेत, त्यांची जननी आहे आणि हे सगळे शब्द जे आज आपण वापरतो त्यातले बहुतांशी शब्द हे संस्कृत मधून आलेले आहेत. मूळ शब्द संस्कृत आहेत. हजारो हजारो वर्षांपासून ज्या ऋचा निर्माण झाल्या, वेदमंत्र निर्माण झाली, औपनिषदिक साहित्य निर्माण झालं, त्याच्यानंतर पुराण, महाभारत, रामायण ह्या सगळ्या ग्रंथांमधून ही संपदा वाढत गेली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगामध्ये संस्कृत ही एकमेव भाषा आहे की ज्या भाषेकडे एवढं वैभव आहे की ती भाषा फार प्रयास न करता अब्जावधी शब्द निर्माण करू शकते. मी अत्यंत जाणीवपूर्वक अब्जावधी शब्द वापरलाय, उगीच हजारो आपण म्हणतो तसा नाही. कुठल्याही नव्या शब्दासाठी तुम्हाला संस्कृत शब्द निर्माण करायचा असेल आणि संस्कृत भाषेचं तुम्ही अवगाहन केलेलं असेल तर तो शब्द निर्माण करणं अशक्य नाही आणि नेमका भावार्थ त्या शब्दातून व्यक्त करणं शक्य आहे. मूलतः साधू आणि संत या शब्दांचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया. साधू म्हणजे ज्याला जे साध्य करायचं आहे ते त्यानं साधलेलं आहे तो साधू, असा साधारणपणे अर्थ केला जातो. मानवी जीवनाचं साध्य काय आहे? दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय, असं आचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात. दुर्लभम त्रयमेव तत् बहुत जन्मांती जन्मलासी नरा देवतो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता. एवढा दुर्लभ आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. लाखो योनी आहेत, त्या लाखो योनीपैकी एक स्वतंत्रता आणि स्वतंत्रतेची परिसीमा ज्या योनीतून गाठता येऊ शकते तो मनुष्यदेह आपल्याला मिळालेला आहे. कोणी जर या ठिकाणी म्हणत असेल मी फार दीन आहे, खूप दुर्बल आहे, खूप गरीब आहे, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे अमुक नाही, याचा अर्थ इतकाच आहे की आपण आपलं स्वतःचं अस्तित्वच समजून घेतलेलं नाही. मी कोण आहे हा विचारच आपण कधी केलेला नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जर कधी आपण विचारलं की बाबा तू एवढा दीन स्वतःला समजतोस, तू तुझा डोळा किती रुपयाला विकणार आहेस, तो लगेच तुमच्या अंगावर येईल. जो 1 रुपया तुमच्याकडे मागण्यासाठी उभा आहे तो भिकारी सुद्धा त्याचा डोळा विकायचा विषय काढला तर तो म्हणेल की तुम्ही काय करताय, तुम्ही काय म्हणताय. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जी संपदा आहे,
अगदी दृश्य स्वरूपात असलेली संपदा आहे तीही अपरिमेय आहे, किंबहुना तीही किमतीच्या पलीकडची आहे. आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर हे संपूर्ण शरीर हे ब्रह्मांडाचं एक मूर्त रूप आहे. समग्र ब्रह्मांड जे आहे, समग्र विश्व पसारा जो आहे, अचिंत्य रचना रूपम मनसापि जगत खलु असं विद्यारण्यांनी ज्याच्या बाबतीत म्हटलं, ते जगत, ते सर्व ब्रह्मांड, आपण म्हणूनच म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. एकीकडे या देहाचा आपण संतांनी तिटकारा केला, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधावरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, परंतु याच देहामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. माझ्या या हातामध्ये असलेलं जे अस्थिमज्जा आहे, जे हाड आहे, हे असं आपण गृहीत धरू नये की या पृथ्वीवरच्या सगळ्या रसातून निर्माण झालेलं आहे. यामध्ये अनेक रस, अनेक तत्व ब्रह्मांडातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. या ब्रह्मांडामध्ये कुठलीही गोष्ट अनकनेक्टेड किंवा एकमेकाशी जोडली नाही अशी नाहीच आहे. आणि म्हणून बाविस्कर सरांनी अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलं की संत म्हणजे समग्रतेचा स्वीकार, त्याज्य काहीच नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदी पाप पुण्यांग. संत कोण? ज्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. पाप पुण्य तुमच्या आमच्यासाठी, संतांसाठी नाही. निस्त्रय गुण्ये पथि विचरतांको विधिक कोणशध. किंवा भगवान श्रीकृष्ण जसं म्हणतात, नमे पार्थास्ते कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. याचा अर्थ असा आहे की ते संत आहेत की जे संत या सगळ्या पलीकडे गेलेले आहेत. आणि साधू कोण आहे? ज्याने साधनेद्वारे त्याला जे साध्य करायचं आहे तो साधू. संत त्याच्या पुढची अवस्था आहे. दोन्हीमध्ये विरोधही नाही, विरोधाभासही नाही आणि परस्पर विरोधी तत्व तर मुळीच नाही आहेत. दुर्दैवानं आजच्या कालखंडामध्ये साधू परंपरा ज्याला म्हटलं जातं लौकिक अर्थानं, आणि संत परंपरा ज्याला म्हटलं जातं, त्या परंपरा आपल्याला भिन्न दिसतात. जे साधू परंपरेमध्ये स्वतःला समजतात आणि जे वेगवेगळे रूढी परंपरामध्ये किंवा अनाचारामध्ये घडलेले आहेत, त्यांचा साधुत्वाशी काहीही संबंध नाही. हे मी वारकरी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून जाणीवपूर्वक स्पष्ट करतो. जे साधू आहेत आणि साधू स्वतःला समजतात आणि तरीही वैगुण्य त्यांच्याकडे असेल, किंवा संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर तोंडी तंबाखूची नळी, असे जर कोणी असतील तर त्यांचा साधुत्वाशी काहीही संबंध नाही, काहीही संबंध नाही. जसं सुभाष केस कर्तनालय आणि सुभाषचंद्र बोस यांचा काहीही संबंध नाही, तसं साधू जे तुम्ही ज्यांना आज लौकिकार्थानं साधू म्हटले जातात आणि जे अनाचारामध्ये दडलेले आहेत, त्यांचा आणि खऱ्या साधूचा काहीही संबंध नाही. गीता, ज्ञानेश्वरी किंवा संत साहित्य समग्र यामध्ये साधू जो शब्द आलेला आहे तो संत या शब्दाशी पूरक असाच आलेला आहे. फक्त मला नंतर सूक्ष्मरित्या त्या दोन्हीमध्ये फरक काय एवढाच मी तुम्हाला सांगू इच्छितो. मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आचार्य सांगत असताना म्हटलं होतं, दुर्लभम त्रयमेव तद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणून तुमच्याकडे मुमुक्षुत्व आहे, मुमुक्षा आहे असं म्हणता येत नाही. किती लोकांना स्वतःला जाणण्याची इच्छा आहे? मी हा प्रश्न नाही विचारणार की या हॉलमध्ये किती लोक आलेले आहेत, किती लोक ज्ञानेश्वरी वाचतात, किती लोक पंढरीची वारी करतात, हाही प्रश्न मी विचारणार नाही. पहिला प्रश्न माझा हा आहे की किती लोकांना स्वतःला जाणण्याची इच्छा आहे, स्वतःच्या जीवनाचं प्रयोजन समजून घेण्याची इच्छा आहे. सज्जन हो, तुम्ही आज जिथे आहात, मी जिथे आहे तिथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि सगळ्या साधकांच्या मनामध्ये एक कुठेतरी अजूनही स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. आपण जेव्हा दिल्लीला निघतो आणि कुठेतरी 1200 किलोमीटर एक दगड असतो, दिल्ली 1200 किलोमीटर दूर,
आपण त्या दगडाला मिठी मारावी आणि दिल्ली गाठली अशी आपली भावना व्हावी, तशी बहुतांशी साधकांची भावना झालेली असते. आपण शब्दज्ञान प्राप्त करतो ते फार कठीण गोष्ट नाही आहे. आपण सगळं साहित्य अवगत करून घेतो तेही कठीण नाही आहे. संस्कृत भाषा शिकतो तेही कठीण नाही आहे. हे सगळं मिळवणं शक्य आहे. पण अनुभूती, अनुभव, त्याच्यासाठी प्रचंड तपाची गरज आहे. आणि तपाशिवाय दुसरं साधन नाही आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, ह्या सगळ्या लोकांनी ते तप केलेलं आहे. माऊलींना विचारलं तर माऊली काय सांगतात? माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तयाचे हे महाद्वीप पातली प्रभू. ही ज्ञानेश्वरी रूपानं जे साहित्य मी तुमच्या समोर ठेवू शकलो, याचं मुख्य कारण माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप बहुत कल्प केलेलं आहे. जन्मोजन्मी, हजारो जन्म, लाखो जन्म तुम्हीच काय इथे आहात. तुमचा हा जर्नी काय आज सुरू झालेला आहे. विठ्ठल पाटील साहेब आज वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना का असं वाटलं की आपण वारकरी साहित्य परिषद स्थापन करावी? मगा बाळासाहेब थोरात साहेब म्हणत होते की हे जर राजकारणामध्ये त्यांच्यापासून अगोदरपासून होते, राजकारणामध्ये त्यांनी जर संपूर्ण शक्तीपणाला लावली असती, कोणाचा तरी अनुनय केला असता, काळाबरोबर तेही वाहिले असते, त्यांनी लोटांगणं घातली असती, तर कदाचित आज आमदार झाले असते, खासदार झाले असते, मंत्री झाले असते, कुठल्याही पदावर जाऊ शकले असते. पण त्यांना जेव्हा हा धागा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी वारकरी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी सांगितलं की मी सिपाई पण आहे. हे का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हेच त्याचं कारण आहे. तुम्हा आम्हाला जेव्हा हा प्रश्न पडतो की मी कोण आहे, म्हणजे मुमुक्षा, मला मोक्षापर्यंत जाण्याची जी इच्छा होते, हे अनंत अनंत जन्मीचं आमचं पुण्यकर्म असतं की जे आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं. एक छोटीशी कथा सांगतो मी तुम्हाला. गौतम बुद्धांच्या जीवनातली कथा आहे ती. डिंगळे साहेब तुम्हाला आवडेल, तुम्ही वाचन करता त्या विषयाचं. गौतम बुद्धांचे लाखो लाखो शिष्य संभार होता. अनेक भिक्षू त्यांच्या पाठीमागे होते. ते एका नगरातून जात असताना एका राजाचा मुलगा त्यांचा भिक्षू बनला. राजवाड्याचं सुख स्वतः त्यागून गौतम हे बुद्ध झाले होते. आणि एक राजकुमार त्यांच्या संपर्कात, त्यांच्या समागमामध्ये, त्यांच्या सत्संगामध्ये आला आणि तोही भिक्षू झाला. पण बोल बोलता वाटे सोपे, हे तुम्हाला माहित आहे. कुठलंही एखादं व्रत स्वीकारणं सोपं आहे, पण पुढे निभावणं फार कठीण गोष्ट आहे. इतकं सोपं नसतं ते. भिक्षू झाला, राजवाड्याचं सगळं सुख गेलं. पहिल्याच दिवशी कुठेतरी मुक्काम होता, त्या मुक्कामामध्ये सगळ्या शेवटी कुठेतरी बसायला लागलं, कारण हा सगळ्यात ज्युनियर भिक्षू. त्याला वाटलं काय करायचं आता. रात्रीच्या वेळेस झोपला, झोप येईना. थंडीचे दिवस, पांघरून पुरेसं नाहीये. त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली आणि जे क्षणिक वैराग्य निर्माण झालं होतं, ते वैराग्यही दूर जायला लागलं. आणि तो गौतम बुद्धांकडे गेला आणि मला माफ करा, मला काही निभावणं शक्य नाही. मला माहित नाही की मी का या ठिकाणी आलो होतो, मी हे का स्वीकारलं होतं हे व्रत, परंतु मला हे व्रत निभावता येणं शक्य नाही, मला क्षमा करावी, असं तो म्हणू लागला. गौतम बुद्ध त्याला म्हणाले, तुला हे माहित नाही की तू किती कष्ट सोसलेले आहेस इथपर्यंत पोहोचण्यासाठी, ते मला माहित आहे. जसं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला तुझा जन्म आठवत नाही, पण मला माहित आहे की आपले अनंत जन्म झालेले आहे. तसंच गौतम बुद्ध म्हणतात की तुला मागच्या जन्मात तू काय केले तुला नाही आठवत, पण मला आठवतं तू काय केलेलं आहेस, तू का भिक्षू झालास, हे सगळं राजसुख सोडून तू इथे का आलास हे मला माहित आहे. आणि ते त्याला सांगतात की मागच्या जन्मी तू एक मोठा गजराज होतास, एक हत्ती होतास, संपूर्ण जंगलाचा राजा होतास. तू डरकाळी फोडलीस तर सगळं जंगल शांत होत होतं. आणि आकस्मिक एक घटना घडली, एक मोठी आग जंगलाला लागली, वणवा लागला आणि त्या वणव्यामध्ये सगळे प्राणी जळू लागले, झाडं जळू लागले, पक्षी
सगळं जीवसृष्टीवर आघात झाला. तूही त्या वणव्यातून बाहेर पडण्याचा विचार करत होतास, वणव्यातून बाहेर पडत होतास. वणव्यातून बाहेर पडता पडता तू असा पाऊल उचललास आणि खाली पाहतोस तर तुझ्या पायाखाली एक ससा होता. त्यावेळेस तुझ्या डोक्यात विचार आला की मी जर पाय खाली ठेवू तर हा ससा मरून जाणार. इतका नाजूक जीव, इतका शांत, इतका निर्मळ, इतका स्वज्वळ, मी पाय कसा खाली ठेवायचा? आणि आग तर पाठीमागून येऊन ठेपली होती, शरीर जळायला लागलेलं होतं. तुझ्यासमोर प्रश्न होता की आता पाय ठेवून पळायचं की स्वतः जळायचं, आणि तू दुसरा मार्ग निवडला, जळण्याचा. त्या सशाला वाचवण्यासाठी, आणि त्या सशाला असं वाटलं की आपल्याला या पायाखाली छाया मिळालेली आपला जीव वाचतो आहे. तो ससा वाचवण्याकरता तू पूर्ण स्वतःचा देह जाळून घेतलास. जाळूनी संसार बैसलो अंगणी. आणि त्याचं प्रतिफल, त्याचं फळ आहे की तू आता भिक्षू बनला आहेस. एवढं दुःख, एवढं तप तू सहन केलंस, आणि आता तू फक्त रात्री थंडी वाजली, वेळेवर जेवण नाही मिळालं, अशा शूद्र गोष्टींसाठी भिक्षुत्व त्यागणार आहेस? त्याने लगेच हात जोडले आणि मला माफ करा, मला माझ्या पूर्वजन्मीची तुम्ही आठवण करून दिलीत. आता कितीही आतपाचा वर्षाव हो, नाही तर शीतवृष्टी हो, कशापासूनही आता हे मन डगमगणार नाही आणि यातून मी कधीही बाहेर पडणार नाही, असं तो म्हणाला. आणि गौतम बुद्धांबरोबर तो चालता झाला. हे मला तुम्हाला याकरता सांगायचं होतं की साधना, मुमुक्षा आणि साधकत्व हे सहजासहजी लाभत नाही. आणि कुणी जर हा विचार करत असेल की या जीवनामध्ये सगळं काही ऐहिक कर्म करून संपल्यानंतर मी या वाटेने जाईल, ते तर अत्यंत चुकीचं आहे. ते कधी होऊ शक्य नाही. आणि म्हणून ज्यांनी जीवनात मुमुक्षा निर्माण केलेली आहे, ज्यांच्याकडे मुमुक्षा आहे आणि त्या मुमुक्षाच्या माध्यमातून मोक्षत्वापर्यंत ज्यांनी वाटचाल केलेली आहे, जीवनाचं अंतिम साध्य ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, त्यालाच संस्कृत साहित्यामध्ये साधू म्हटलेलं आहे. साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. म्हणून साधू सर्वत्र नाही, साधू किती दुर्मिळ आहे याचा उल्लेख आपल्या संस्कृत साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. जसं मगा बाविस्कर सरांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. म्हणजे तो साधू कोण झाला? आता देवरूप झालेला आहे. पण संत त्याच्याही पुढे गेलेले आहेत, साधुत्वाच्याही पुढे गेलेले आहेत. आणि ते ज्ञानदेवांच्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, कारण विठ्ठल पाटील साहेबांनी सांगितलं ते मला योग्य वाटतं. मागच्या वर्षी आपण नवी परंपरा सुरू केलेली आहे की वक्त्यांनी जास्त न बोलता वक्त्यांनी ऐकावं आणि श्रोत्यांनी बोलावं. म्हणून मी जास्त बोलणार नाही, फक्त दोन्ही शब्दांमधला फरक फक्त मी सांगू इच्छित होतो. संतत्व त्याच्या पुढची अवस्था आहे. संत कोण? जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवोनी झाले, शांतीस आले पालव नवे. भाविस्कर सर, तुम्ही खूप अध्ययन केलेलं आहे, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. याच्यापेक्षा अजून चांगलं काही कुठल्या साहित्यात लिहिलं असेल असं माझी तरी धारणा नाही. तुमच्यापैकी कुणी जर माझ्या ज्ञानात भर टाकली तर मला आनंदच होईल. पण माऊलींनी जे लिहिलेलं आहे, मी सांगतो, अत्यंत औद्धत्य वाटेल कदाचित तुम्हाला, परंतु मी अनेक जितके वेदमंत्र वाचले असतील, जेवढे औपनिषदिक मंत्र वाचले असतील, मला एवढं भावलेलं काहीच नाही. जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवो निधाले, शांतीस आले पालव नवे. या एका ओळीवर कधी मला संधी मिळाली तर मी 8-10 दिवस बोलू इच्छितो. मला 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात त्याच्यावर बोलून या विषयाला न्याय देता येणार नाही, हे मला माहीत आहे. पण मी एवढंच सांगू इच्छितो की संतत्व म्हणजे पूर्ण भरलेला कुंभ आहे. संतत्व म्हणजे पूर्ण भरलेला कुंभ ज्यावेळेस रिचवायला लागतो तिथे संतत्व सुरू होतं. साधुत्व म्हणजे पूर्ण भरलेल्या अवस्थेपर्यंत पोहोचणं आहे, आणि संतत्व म्हणजे पूर्ण भरलेला आहे कुंभ. आता त्या कुंभामध्ये काहीही शिल्लक म्हणजे जागा नाहीये, अवकाश संपूर्ण संपलेला आहे. कोणीतरी विचारतं आपल्या गुरुला की गुरुवर, तुम्ही मला एवढं अगाध ज्ञान दिलेलं आहे,
मी आता ते जनतेला देऊ का, जनसामान्यांना देऊ का, त्यांचा उद्धार होईल त्यातून. त्यावेळेस ते गुरु त्याला सांगतात की बाळा, हा प्रश्न जोपर्यंत तुझ्या मनात आहे तोपर्यंत तू बोलण्याची आवश्यकता नाही. ज्या दिवशी हा प्रश्न शिल्लक राहणार नाही त्यावेळेस तू आपोआप बोलायला लागशील. कुंभ पूर्ण भरला की जशी जागा शिल्लक राहत नाही तो रिचवायला सुरू होतो, तसं संतत्व हे परमतत्व त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं असतं आणि ते परमतत्व मग ओसंडून व्हायला लागतं, ते संतत्व आहे. संत या शब्दाचा धात्वर्थ शोधताना काही लोकांनी म्हटलंय षण आणि तण या दोन मिळून संत शब्द तयार झाला, किंवा सत आणि अस. संत ज्याच्यामध्ये सत्य पूर्ण आविष्कृत झालेलं आहे. याचा अर्थ काय? भाविस्कर महाराज, जेव्हा एखादा जीवात्मा सगळे किलमी, सगळे दोष, सगळं बाजूला सारतो आणि तपाच्या माध्यमातून एवढं स्वतःला वरच्या उन्नत अवस्थेला घेऊन जातो, सगळा मल विक्षेप सगळे दोष नष्ट झालेले असतात आणि पूर्ण पूर्ण ट्रान्सपरंट आरसा बनतो. त्या आरशामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब उमटतं आणि मग त्याच्या मुखातून जे स्रवतं ते त्याचं काहीच नसतं. आणि म्हणून सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, हे माझं काहीच नाही. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आणि शेवटी ज्ञानदेव म्हणतात की माझं काहीच नाहीये, तुम्ही बोलविते आहात. निवृत्तीनाथांना म्हणतात. म्हणजे सांगण्याचा हा हेतू आहे की संत ही अवस्था एक विशिष्ट पातळीपर्यंत साधू पोहोचला की त्याच्या पुढे सुरू होते आणि मग तो संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, तो या अवस्थेला पोहोचलेला असतो की आता त्याला त्याच्यासाठी काहीही करायचं नसतं, त्याच्यासाठी कुठलाही विधिनिषेध राहिलेला नसतो. संपूर्ण अस्तित्वाचा समग्रतेनं स्वीकार केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते संपूर्ण आयुष्यच परोपकाराय, फक्त परोपकारार्थ आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं. ही जी जीवनमुक्त दशा आहे, अनुभूतीच्या पातळीवर परमचेतनेशी एकरूपत्व साधल्यानंतरची जी अवस्था आहे, आणि हे शब्दांच्या माध्यमातून आहे असं समजण्याचं कारण नाही. हे जेवढे शब्द मी इथं उच्चारतो आहे हेही एका शब्द पांडित्याचा भाग आहे. त्या परमचेतनेची, त्या परमतत्वाची, त्या विठ्ठलाची अनुभूती, ही अनुभूती शब्दांच्या पलीकडे आहे. कुठल्याच मनुष्य निर्मित भाषेमध्ये त्याची अनुभूती व्यक्त करताच येऊ शकत नाही. तुम्हाला 1000 वेळा मी प्रश्न विचारला की तुम्ही साखरेची गोडी म्हणजे काय हे मला सांगा, तुमच्यातला एकही व्यक्ती मला सांगू शकणार नाही की गोडी म्हणजे काय. तुम्ही म्हणाल खा साखर आणि सांग तूच काय ते. त्या परमचेतनेची अनुभूती ही शब्दांच्या पलीकडे आहे. म्हणून वेद उपनिषदादी सगळ्या श्रुती म्हणाल्या नेती नेती न इति. परमात्मा असा आहे का? न इति. हा नकारात्मक विचार, नकारात्मक शब्द रचना आली. सज्जन हो, ती परमचेतना जी कणाकणातून प्रवाहित होत आहे, जी सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या सच्चिदानंद परमचेतनेनं रसोवयसह ते परमचेतनेचा जो रसरूपत्व आहे त्याचं अवगाहन ज्यांनी केलं, आत्मानुभूती ज्यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये पूर्ण चुबकळोनी भरले असे जे कुंभ आहेत आणि ते ओसंडून वाहत आहेत ते संत, आणि ज्यांनी साधनेच्या माध्यमातून जीवनाचं अंतिम साध्य प्राप्त केलेलं आहे ते साधू. म्हणून साधू परंपरा म्हणजे साध्यापर्यंत पोहोचणारी एक परंपरा आहे, आणि संत परंपरा म्हणजे त्यांच्याकडे आता दुसरं काहीच साधायचं नाही राहिलेलं, त्यांचा जन्मच परोपकारार्थ आहे. ते जन्म घेत असतील तरी परोपकारार्थ आहे. जसं श्रीकृष्णाचा जन्म हा त्यांना स्वतः नमे पार्थ असते कर्तव्यम असं म्हटलं त्यांनी. त्यांना त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त उद्धारासाठी, लोकोद्धारासाठी कार्य करायचंय. ते संत आहेत. आणि संतांचं अंतःकरण एवढं परिप्लुत आणि एवढं विशाल असतं की दोषी आणि निर्दोष कशाही स्वरूपाचे लोक आले तरी त्यांना ते सामावून घेतात. आणि म्हणूनच माऊली म्हणू शकले, जे खळाची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणून म्हटले. आणि म्हणून सज्जन हो, साधू परंपरा आणि संत परंपरा यामधला जर भेदच करायचा झाला तर आपण एवढाच करू शकतो की जे साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी
जे कार्यरत आहेत, कर्मरत आहेत, योगरत आहेत किंवा सांख्य आणि योगाच्या समन्वयातून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळीच कोणीतरी सांख्य आणि योगावर बोलत होतं. सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता, हा गीता म्हणते. सांख्य म्हणजे ज्ञानयोग, ज्याला जय कृष्णमूर्तींनी अवेअरनेस हा एक शब्द वापरलेला आहे, की तुम्हाला काहीच त्याच्या पलीकडे करायची गरज नाही, फक्त ज्ञान प्राप्त करा, स्वतःचं अस्तित्व जाणा, त्याच्या पलीकडे काही करायची गरजच नाही. हा परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निदसुरा स्वप्नीची या ओरबारा संतोषेशिने. ज्ञानदेव म्हणतात जीवात्मा आणि परमात्मा हा भेदच नाही, हा परमात्माची परी दुसरा. केवळ आमच्या अज्ञानामुळे आम्ही ह्या स्वप्नीची या ओरबारा संतोषेशिने, आणि हा भेद संपून जेव्हा ज्ञानरूप क्रांती आमच्यामध्ये होते आणि परमचेतनेशी आम्ही एकरूपत्व साधतो, त्या एकरूपत्वाची अनुभूती हेच साधुत्व आहे. आणि ही अनुभूती ओसंडून जेव्हा जगाकरता वाहते ते संतत्व आहे. आता भारतीय विचारधारेमध्ये, भारतीय परंपरेमध्ये संत परंपरा कुठे सुरू झाली हा प्रश्न कदाचित तुम्ही मला विचाराल. त्याच्यावर 2 मिनिटात मी प्रकाश टाकतो, फार वेळ घेणार नाही आपला. सामान्यतः संत नामदेव हे आपलं भाग्य आहे की महाराष्ट्रामधले संत नामदेव यांना आद्य संत मानलं जातं. जरी भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांनी घातला तरी भारतीय संस्कृतीमध्ये संतांचा विचार जेव्हा लिहिला जातो, इतिहास लिहिला जातो, कारण नामदेवांनी ही संत परंपरा महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत नेली. आणि उत्तरेमध्ये आपल्याला तीच परंपरा गुरु नानक, रामानंद, कबीर, तुलसीदास अशा अनेक संतांच्या माध्यमातून आपल्याला दिसते. भारतभूमी अत्यंत समृद्ध आहे. भारतभूमीचं मला माहित नाही की काय कारण आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन एका पुस्तकात लिहितात, हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी मध्ये, ते म्हणतात की या देशाचा भूगोलच असा आहे की इथे जर हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक चिंतन इथं झालं नसतं तर ते कुठेच झालं नसतं. ज्या देशामध्ये हिमालय आहे, हिमालयो नाम नगाधिराज कालिदासानं म्हटले, अस्त्युत्तरश्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. असा जो हिमालय ज्याच्यामध्ये आहे, गंगा यमुना सारख्या नद्या आहेत, जगाच्या पाठीवर गंगेसारखं कुठेही असं गंगेसारखं कुठलीही नदी नाही की जिच्या सगळ्या दोन्ही काठावर एवढी सुंदर जमीन आहे, एवढी सुपीक जमीन आहे, अशी कुठलीही नदी नाही. जिथे सिंधू आहे, सप्त सिंधूचं खोरं आहे. आणि ही भारतभूमी जर आपण हिचा इतिहास, भौगोलिकरित्या इतिहास काढला तर हे जम्बूद्वीप दक्षिणेकडून उत्तरेकडे वाटचाल करीत आलेला आहे. आणि हिमालय हा मागच्या 15-20 कोटी वर्षामध्ये निर्माण झालेला आहे. त्या हिमालयाच्या उंच उंच पर्वतरांगाची जी धवल शिखर आहे, त्या धवल शिखरातून प्रवाहित होणाऱ्या शेकडो नद्या, मधुवाता ऋतायन्ते मधुक्षरन्ति सिंधव, असं या देशाचं वर्णन केलं जातं. त्या देशामध्ये आत्मचिंतन, अध्यात्मचिंतन एवढं साकल्यानं झालेलं आहे ते जगात कुठेच झालेलं नाही. आणि ही जी आपली धरोहर आहे त्या संत परंपरेतून तुमच्या आमच्यापर्यंत आलेली आहे. 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली ही आध्यात्मिक क्रांती, संत ज्ञानदेवांनी ज्याला अधिष्ठान दिलं, ती क्रांती आज इथपर्यंत आली. आणि त्या क्रांतीचे तुम्ही आम्ही पायिक आहोत. त्याच्यापेक्षा अजून आनंदाची कुठलीच गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून सज्जनो, माझी विनंती आहे, सगळ्या भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन संत ज्याला म्हटलं ती संतत्व भावना आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. ज्याला आज साधू म्हणजे ज्यांनी आता हा विषय निवडला होता त्यांच्या मनामध्ये जसं आपण म्हणाला तसंच मलाही वाटतं की साधूंचे जे कुंभमेळ्याच्या ठिकाणी जे दर्शन घडतं त्यावरून कदाचित ही संकल्पना पुढे आलेली असू शकते. पण मी सुरुवातीलाच त्याचा विच्छेद केलेला आहे की जर कोणी अध्यात्मधारणेच्या पलीकडे जाऊन वर्तन करत असेल आणि स्वतः साधुत्वाचं निदर्शक म्हणून कोणी सांगत असेल तर त्याला आम्ही कधीही संमत होऊ शकत नाही. सज्जन हो, ह्या 2 परंपरा नीट समजून घेतल्या पाहिजेत आपण. आणि जे आखाडे वगैरे काही आहेत त्यात जर अध्यात्म नसेल, मी त्याच्यावर कुठलेही शाब्दिक हल्ला चढवू इच्छित नाही. त्यांनी आत्मसंशोधन करावं, आपण त्यांचं परीक्षण करावं. जे आखाडे अध्यात्मापासून दूर गेलेले आहेत त्याचा साधुत्वाशी सुतराम संबंध नाही. संत आपल्याकडे महाराष्ट्रभूमी अजूनही त्यात भाग्यवान आहे की तर संत नामदेवापासून निळोबारायांपर्यंत एवढी मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे, एवढं अचाट साहित्य लाभलेलं आहे. जसं व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणावं त्याप्रमाणे संपूर्ण धारणा, मानवी तत्वज्ञान, या संपूर्ण तत्वज्ञानाला ज्यांनी अवगुंठित केलेलं आहे, एवढं साहित्य आपल्याकडे असताना आपल्या एवढे श्रीमंत कोणीच नाहीत.
त्या श्रीमंतीचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि आपणही साधुत्व आणि संतत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. ती भावना तुमच्या मनामध्ये निर्माण हो अशी आशा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.